सार्वजनिक ग्रंथालयाच्या 40% अनुदानाचा प्रश्न मार्चमध्ये निकाली लागेल. डॉक्टर गजानन कोटेवार. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी ग्रंथमित्रांच्या प्रश्नासंदर्भात आमचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून राज्यातील 143 आमदारांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे, तर 58 निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या प्रश्नासंदर्भात सकारात्मक आहे असे सांगून ग्रंथालयाच्या 40% अनुदानाचा व अन्य प्रश्न येत्या मार्चमध्ये मार्गी लागेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांनी व्यक्त केला. मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ छत्रपती संभाजीनगरचे 50वे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रंथालयाचे 47वे संयुक्त अधिवेशन सोमवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी नाथ मंदिर पैठण येथे संत एकनाथ वाचनालय मुधलवाडी यांच्या पुढाकाराने घेण्यात आले. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर कोटेवार हे बोलत होते. मंचावर उद्घाटक सरपंच शिवराज भुमरे, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, ग्रंथालय भारतीचे अध्यक्ष डॉक्टर राजशेखर बालेकर, मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, राज्य ग्रंथालय परिषदेचे सदस्य सुनील वायाळ, साहित्यिक विलास वैद्य, प्राचार्य रामेश्वर पवार, साहित्यिक सुनीता कायसानकर, ग्रंथमित्र व ग सूर्यवंशी, बी देशपांडे, जीवन लोखंडे, ग्रंथमित्र प्रभाकर कापसे, विभागातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनुक्रमे सुभाष सोळंके, सुभाष साबळे, आशिष ढोक, संजय मस्के, हनुमान ढाकणे, ग्रंथालय अधीक्षक अनिल बाविस्कर, ग्रंथमित्र युवराज जाधव, ग्रंथमित्र धनंजय पवार आदी उपस्थित होते. यावेळी विस्ताराने बोलताना डॉक्टर कोटेवार म्हणाले की गेली 60 वर्षापासून आपण ग्रंथालय चळवळीत काम करतोय. ग्रंथालयाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या 4 वर्षापासून आपण अध्यक्ष म्हणून या प्रश्नासाठी शासन व मंत्री, आमदार, खासदार यांच्याशी सनदशीर मार्गाने तोडगा निघण्यासाठी झटतोय. शासनाकडे 58 निवेदने दिली आहेत. अनेकदा मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटीत सांगून पाटील यांनी तर चळवळीचे पालकत्व घेतले असून त्यांना आपल्याप्रती कणव असल्याचे सांगून ग्रंथालयाचे प्रश्न सोडवण्याचे जे चांगले काम होत आहे त्याला चांगले तर म्हणा. आपण अनुदान वाढीसाठी शासनापुढे लाडकी बहीणसारखी अनेक आर्थिक संकटे आली. आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी येत्या मार्च मध्ये तोडगा निघेल, परिवर्तन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार विलास भुमरे यांचे प्रतिनिधित्व शिवराज भुमरे यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार भुमरे यांच्याकडून सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली. नगराध्यक्षा विद्या कायसानकर यांनी पैठण नगरीत ग्रंथालयाचे अधिवेशन होत असल्याबद्दल स्वागत करून ग्रंथालयामधून ज्ञानाचा खजिना जोपासला जातोय, मेंदूची भूक भागवण्याचे काम होते असे मत व्यक्त केले. राज्यातील सगळ्या परिवर्तनवादी चळवळी क्षीण झालेल्या असताना गेली 60 वर्षापासून ग्रंथालय चळवळ आजही अर्धपोटी राहून वाचन संस्कृतीची जोपासना करते. त्यामुळे यांचे प्रश्न शासनाकडे तातडीने तोडीला नेले पाहिजे असे विचार बालसाहित्यिक विलास वैद्य यांनी मांडले. डॉक्टर राजशेखर बालेकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथालयाच्या प्रश्नावर ठराव का पारित होत नाही असा सवाल करून ग्रंथालय चळवळ अधिकाधिकाभिमुख होण्याची गरज व्यक्त केली. मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे असे मत सुनीता कायसानकर यांनी मांडले. प्राचार्य रामेश्वर पवार यांनी ग्रंथालय पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम व्हा असे शासनाने सार्वजनिक ग्रंथालयाला संगणक सॉफ्टवेअर देऊन कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण करावे असे विचार मांडले. सार्वजनिक ग्रंथालय हे मोबाईलचे व्यसन सोडवण्याचे केंद्र बनले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी ग्रंथालय लोकांपर्यंत जाण्यासाठी व्हॉट्सअप, AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. खंडेराव सरनाईक यांनी मनोगत व्यक्तले. या सत्राचे मराठवाडा
ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक ग्रंथमित्र मैकले सचिव गुलाबराव मगर यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर जालिंदर येवले यांनी केले. तर संत एकनाथ वाचनालयाचे सचिव विष्णू बोडखे यांनी आभार मानले. या प्रारंभी एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान ग्रंथ आणि डॉक्टर एस.एन. रंगनाथ यांच्या प्रतिमेचे फळे उधून उद्घाटन करण्यात आले. यापुढे दिंडी काढण्यात आली. दुपारी ग. सूर्यवंशी अध्यक्षतेखाली बाल साहित्य व सार्वजनिक ग्रंथालयाचा बाल विभाग कसा सक्षम होईल या विषयावर सत्रात विलास वैद्य यांनी AI सारखे तंत्रज्ञान आल्याने बालकांची विचार क्षमता मारली जाईल असा इशारा देऊन कल्पनाशक्ती विकसित करणारे, साहस, शौर्य व संस्कार निर्माण करणारे बाल साहित्य उपलब्ध करून द्यावे. शिक्षक प्राध्यापकाच्या वेतनावर मोठी रक्कम खर्च करणाऱ्या शासनाने सार्वजनिक ग्रंथालयांना भरीव निधी द्यावी. तसेच शाळेतील सक्तीचे वृत्तपत्र वाचनाचा तास ठेवण्यात यावा असे मत व्यक्त केले. सुनीता कायसानकर यांनी समोचित विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात समर्पा सूर्यवंशी यांनी बालवाचक तयार करण्यासाठी शाळा दत्तक घ्या, वाचनाच्या स्पर्धा आयोजित करा असा सल्ला दिला. पंचावर सुनील वायाळ, गुलाबराव मगर, संतोष ससे, प्रभाकर कापसे, राजेंद्र सानप, युवराज जाधव यांची उपस्थिती होती. सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील उसे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक ग्रंथालयाच्या बाबतीत शासनाची भूमिका व अपेक्षा या विषयावर चर्चा झाली. त्यात शासनाची भूमिका सांगून बालकच हक्काचे वाचक होतील त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आणि ग्रंथोत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले. शेवटी खुल्या अधिवेशनात ग्रंथमित्र गुलाबराव मगर यांनी शासनाने सार्वजनिक ग्रंथालयाचे अनुदान तात्काळ वाढवावे, वर्ग बदल झाला पाहिजे, RRच्या प्रस्तावात त्रुटी स्वीकारून ते पुढे द्यावेत, दर 5 वर्षांनी स्वतःच्या इमारती असलेल्या ग्रंथालयांच्या रंगरंगोटीसाठी विशेष अनुदान द्यावे, कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे, जिल्हा नियोजन मंडळातून ग्रंथालयांना सहगणक द्यावे आदी ठरावाचे वाचन केले. त्याला काळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली. जालन्याचे सचिव देवीदास जिंगे यांनी आभार मानले. देवगिरी नागरी सहकारी बँक व डा. सी.डी. चौधरी पुरस्कार ब.क.ड. ग्रंथालयांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मराठवाड्यातून मोठ्या संख्येने आलेल्या सार्वजनिक ग्रंथालय चालक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन उत्सवात पार पडले. त्यासाठी अरविंद लंके पाटील, राजेंद्र हंबिरे, राजेंद्र वाणी, हाजी गुलाम मोहम्मद, भरत आवटे, त्रिलोक पाटील, साईन जाधव, गिरधारी कदम, नरहरी मठेकर, सुरेश जोशी, श्याम शेळगावकर, विष्णू बोडखे, PS नवले, सुनील लंके, भास्कर लहाने, BD साळुंके, सुभाष जोशी, PS नवले, प्रतिभा देशपांडे, मनोहर फेरे, पांडुरंग कोलते, जगन्नाथ सोळंके आदींचे अथक परिश्रम लाभले.